देवळा तालुक्यातील गिरणार येथे श्रावण गंगाराम अहिरे यांच्या घरात 10 मे रोजी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घर आणि संपूर्ण संसार उपयोगी वस्तू भस्मसात झाल्या। तसेच यापूर्वी 16 फेब्रुवारी रोजी कैलास वाळू अहिरे यांच्या घरातही आगीने ग्रासले होते। दोघेही कुटुंबे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असून अद्याप त्यांना कोणतीही शासकीय मदत मिळालेली नाही। ग्रामस्थांच्या उपस्थितीत तलाठी आणि ग्रामसेवकांनी पंचनामा केला असला तरी मदतीच्या प्रतीक्षेत ही कुटुंबे आजही उद्विग्न आहेत। सलग वादळ वाऱ्यांचा आणि पावसाचा सामना करताना त्यांच्या अन्न वस्त्र आणि निवाऱ्याच्या मूलभूत गरजाही पूर्ण होत नाहीत, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली। दोन्ही कुटुंबे अनुसूचित जातीतील असून दैनंदिन उदरनिर्वाहही कठीण झाले आहे। या प्रकरणी लहुजी शक्ती सेनेचे उत्तर महाराष्ट्र सचिव दीपक पानपाटील यांनी देवळा तहसील कार्यालयात नायब तहसीलदार अहिरराव यांना निवेदन सादर करून नुकसानग्रस्त कुटुंबांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे।